दीर्घायुष्याचं वरदान घेऊन सर्वांना शुद्ध हवा देणाऱ्या वटवृक्षाला आज सर्व सुवासिनी पूजत असतात. या भल्या मोठ्या वृक्षाला पूजण्यापुरतं या वृक्षाचं महत्त्व नसून याचं पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्व अनन्यसाधारण आहे. सर्व पक्षी, कीटक आणि अनेक जीवांचं हक्कांचं घर. दीर्घायुष्याचं वरदान घेऊन सर्वांना शुद्ध हवा, दाट सावली देऊन पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या भल्या मोठ्या वटवृक्षाबद्दल आज आपण बोलतोय. कारणही तसंच आहे, वटपौर्णिमा. आता वटपौर्णिमा म्हटलं की आपल्याला वडाच्या झाडाला फेऱ्या मारणाऱ्या सुहासिनी दिसतात. परंतु धार्मिक परंपरेबरोबरच या वृक्षाचं पर्यावरण आणि मानवी जीवनातील योगदानही तितकंच मोठं आहे. हा वृक्ष सर्वात घनदाट सावली देणारा म्हणून सर्वांना परिचित आहे. आपल्या विस्तीर्ण फांद्यांनी आणि पारंब्यांनी मातीची धूप कमी करून वायू प्रदूषण नियंत्रित ठेवण्याबरोबरच तापमान मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा या वृक्षाचा प्रयत्न असतो. शेकडो वर्ष जिवंत राहणारा, तसंच सर्वात जास्त पावसाचं पाणी जमिनीत मुरवणारा वृक्ष म्हणूनही याच्याकडेच पाहिलं जातं. पावसाळ्यात येणाऱ्या आजारांवर महिलांची प्रतिकारशक्ती वाढावी, यासाठी या वटवृक्षाच्या सानिध्यात महिलांचा वावर वाढावा, याकरिता वटपौर्णिमेसारखे सण साजरे केले जातात, असं पर्यावरण अभ्यासक अनिल चौगुले यांनी सांगितलं. की पहिल्या पावसामध्ये पाऊस पडल्यानंतर जास्त झालेला पाऊस असतो तो खोडावाटेवर शोषून घेतला जातो, पानामध्ये तो साठून राहतो. पूर्वीच्या कालावधीमध्ये महिलांना घराबाहेर पडू दिलं जात नव्हतं. या निमित्तानं महिलांनी वडाच्या झाडाच्या सान्निध्यात जावं, जेणेकरून पावसाळ्यात येणारे जे आजार आहेत ते आजार त्याची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून पानातले तुषार जे असतात ते तुषार त्यांच्या अंगावर पडावेत. त्या निमित्तानं त्यांनी त्या परिसरामध्ये जाऊन जिम्मा पोगडी जास्तीत त्यांचे जे खेळ आहेत ते खेळ खेळून मोठ्या प्रमाणात तिथं वेळ घालवावा आणि जेणेकरून पावसाळ्यात येणारे जे जलजन्य आजार आहेत ते थांबण्यासाठी त्याचा उपयोग आहे. या वटवृक्षाला स्थैर्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. शेकडो वर्ष जगणाऱ्या या वृक्षावर अनेक पक्षी, खारी, वटवाघुळे, मधमाशा आणि विविध कीटकांचा निवास असतो. अन्न, निवारा आणि सुरक्षित अधिवास उपलब्ध करून देत असल्यानं या वटवृक्षाला नैसर्गिक परिसंस्था असंही म्हटलं जातं. त्यामुळंच या वृक्षाचं पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्व अनन्यसाधारण आहे. तसंच औषधासाठी या वृक्षाचा खूप उपयोग होतो. सर्वात जास्त कार्बन डायऑक्साईड साठवून ठेवण्याचं काम सुद्धा हेच वृक्ष करत असतात. त्यामुळं मानवाला सर्वाधिक प्राणवायू देण्याचं काम हे वटवृक्ष करतात. त्यामुळंच या भल्या मोठ्या वटवृक्षाला पूजण्याची परंपरा वटपौर्णिमेच्या माध्यमातून समोर आली आहे. अशा वृक्षांचं संवर्धन करण्याची गरज असल्याचा संदेश या परंपरेतून दिला जातोय.